7 शासकीय आश्रमशाळांना ठोकले टाळे। संतप्त पालकांनी मुलांना नेले घरी। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीची मागणी। कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची 100% पदे भरली जात नाही तोपर्यंत आश्रमशाळांना कुलूप ठोकण्याचे आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी गेल्या सोमवारी झालेल्या आंदोलनात केले होते। त्याचे पडसाद कळवण तालुक्यात उमटत असून पालक, शालेय समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी कळवण तालुक्यातील 7 शासकीय आश्रमशाळेच्या प्रशासनास निवेदन देत कुलूप लावले आहे। अनेक पालकांनी आश्रमशाळेतून आपल्या मुलांना घरी नेले आहेत। गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी कळवण तालुक्यातील दळवट, चणकापूर, खिराड, मोहनदरी व 4 शासकीय आश्रमशाळांमधील मुलामुलींना आश्रमशाळेत शिकविण्यासाठी शिक्षक नाही तसेच शिक्षकेतर कर्मचारी, कामहाटी, स्वयंपाकी, चौकीदार नसल्याने पालकांनी स्वतः आश्रमशाळेत जाऊन मुलामुलींना घरी नेणे पसंत केले। गेल्या मंगळवारी दिनांक 29 जुलैला कळवण तालुक्यातील बापखेडा, देसगाव, काठरे, दिगर या 3 शासकीय आश्रमशाळा कुलूप लावून बंद करण्यात आल्या होत्या। पालकांनी मुख्याध्यापकांना निवेदन देत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100% नियुक्तीची मागणी यावेळी केली। गेल्या 1.5-2 महिने झाले तेव्हापासून आपली शासकीय आश्रमशाळा नरू या ठिकाणी माध्यमिक असतील किंवा पदवीधर शिक्षक असतील ते पण कमी आहेत, तसेच वर्ग 4चे कर्मचारी कमी असल्याने आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून खूप वंचित आहेत। तसेच जे काय जेवणाचा विषय असेल पाहिजे तसे पोषण आहार त्यांना भेटत नाही। तसेच जोपर्यंत वर्ग 4चे कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळा बंदच ठेवणार आहेत असा सर्व नरू परिसरातील पालकवर्गांचा निर्णय झालेला आहे। आम्ही आज रोजी शाळेला कुलूप लावणार अशी सर्वांची हे झालेलं आहे। शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या विरोधात कळवणचे आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या समवेत पालक, ग्रामस्थ यांनी राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी कळवणच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या पायरीवर तब्बल 5 तास आंदोलन केले होते। चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेवर आंदोलन करताना DM गायकवाड, यशवंत पवार, लक्ष्मण पवार, रमेश पवार, विजय जाधव, राजू पाटील, ज्ञानदेव पवार, फुलाजी बागुल, सागर बागुल, सुरेश बागुल, सुरेश ढुमसे आदी उपस्थित होते। मराठी केसरी न्यूजसाठी मुख्य संपादक दीपक सोनवणे, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।